आता आमचे तर ज्यावेळेस आम्ही क्लेम केले होते आमचे क्लेमच 6-6 महिने अप्रुव्हलमध्ये झाले. आणि आमची कंडिशन तशी झाली होती की आमचा तर कॉन्ट्रॅक्टच जनरेट नव्हता झाला. आमची स्टोरी तर खूप डेंजर आहे. आम्ही तिथे अप्रेंटिसशिप करायला गेलो आणि जी BTRIचं ऑफिस आहे, गव्हर्नमेंट आयडी आहे, BTRIचं ऑफिस आणि आमची महानगरपालिका आहे, या तिघांनी सगळ्यांनी एकामेकावर ढकलून दिलं आणि आमचे कॉन्ट्रॅक्टच जनरेट नव्हते केले. आमची अप्रेंटिसशिप खतम झाली. आम्हाला माहीत नाही. आम्ही आमच्या धुमीत आम्ही अप्रेंटिसशिप जॉईन केली, अप्रेंटिसशिप कंप्लीट केली. महानगरपालिकावाले विसरले, त्यांना वाटलं ITI वाले करतील. ITI वाल्यांना वाटलं एक तर महानगरपालिकेवाल्यांनी केलं असेल किंवा BTRI वाले करतील. त्याच्यामुळे आमचं तर पूर्ण वर्ष संपलं आणि आमचा कॉन्ट्रॅक्टच जनरेट नाही झाला. नंतर आम्हाला स्कीमबद्दल माहिती झाली की असंच आहे. आम्ही क्लेम सबमिट करायला गेलो होतो, काहीच नाही. तर आमचा तर खूप प्रॉब्लेम झाला होता. सगळ्यात आधी तर आम्ही इकडे तिकडे फिरून 2 महिने तर आम्हाला आमचा कॉन्ट्रॅक्ट जनरेट करायला लागला. त्यानंतर आम्ही आमचे कॉन्ट्रॅक्ट जनरेट करून घेतले, त्यानंतर अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट घेतले आणि क्लेम सबमिट केले. त्यानंतर आम्ही RO ऑफिस आणि आमचा क्लेम सबमिट झाल्यानंतर आम्हाला अप्रुव्हल कोण देईल त्या आधी किती लफडे. म्हणजे आम्ही ITI मध्ये गेलो तर आम्हाला बोलायचे की तुमच्या कंपनीत जा, म्हणजे महानगरपालिकेत जा, ते करतील. तिथं गेलो होतो, ते बोलले की तुमचा कॉन्ट्रॅक्ट कोणी जनरेट केला त्याच्याकडे जा, म्हणजे ते एकामेकाकडे पाठवायचे. शेवटी आम्ही इथले कामगार आयुक्त जे असतात त्यांच्याकडे गेलो आणि तिथं म्हणजे आयुक्त लेवलचा माणूस, त्या साहेबांना भेटल्यानंतर आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला.